सगळ्यांना नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी प्रियंका, ऑनर ऑफ द स्वामी समर्थ आर्ट क्लब अँड सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर. तर प्रकट दिनाची खूप ताईंची ऑर्डर होती आणि त्यांना ती वेळेतही मिळाली. स्वार्थ म्हणून नाही म्हणत, पण भागवत कथेत एक सुंदर सांगितलं आहे, जो भक्त देवाला वस्त्र अर्पण करतो त्यांच्या घरात कधीही कुठल्याच गोष्टीची कमतरता जाणवत नाही. आणि अक्कलकोटामध्येही भक्तांना असाच अनुभव आलेला. स्वामींना वस्त्र अर्पण करणं ही खूप मोठी सेवा आहे. प्रत्येक वस्त्र शिवताना माझ्या मनात एकच विचार असतो, हे वस्त्र स्वामींना अर्पण करण्या इतकं पवित्र असावं. जेव्हा हे वस्त्र प्रत्येक ताईंपर्यंत पोहोचतात, त्या ते परिधान करतात स्वामींना आणि कॉल करून सांगतात, ताई वस्त्र खूप छान झाली आहेत. हे शब्द ऐकल्याबरोबर जितकी रात्र जागून ही वस्त्र बनवली ना, त्याचा थकवा चुटकीसाशी नाहीसा होतो. हा व्हिडिओ बनवण्यामागचं एकच उद्देश, की ज्या ताईंना प्रकट दिनापर्यंत वस्त्र मिळाली नाहीत किंवा हा व्हिडिओ बघून ज्यांना स्वामींच्या वस्त्रांची ऑर्डर द्यायची इच्छा असेल, ते आता देऊ शकता. ताईंनो, एकच गोष्ट सांगते, स्वामींच्या इच्छेशिवाय झाडाचे पाणीही हालत नाही. त्याचप्रमाणे स्वामींची इच्छा असेल तरच स्वामींचे वस्त्र तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि त्या दिवशी ते तुम्ही त्यांना परिधानही करू शकाल. जर तुम्हाला वस्त्रांची ऑर्डर द्यायची असेल तर आत्ताच बुक करा. श्री स्वामी समर्थ.